प्रभाग क्रमांक 11 बालेपीर परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे। या शाळेत लहान लहान मुले शिक्षण घेत आहेत, मात्र शिक्षणाच्या या पवित्र ठिकाणाजवळच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत। शाळेजवळील परिसरात कचऱ्याचे ढीग, तीव्र दुर्गंधी, माशा व डासांचा प्रादुर्भाव, संसर्गजन्य आजारांचा धोका, अशा परिस्थितीत विद्यार्थी दररोज कचऱ्यातूनच शाळेत ये-जा करत आहेत। ही परिस्थिती शिक्षणासाठी पोषक आहे का, की थेट मुलांच्या भविष्यासोबत खेळ केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे। या गंभीर बाबीकडे शाळेचे मुख्याध्यापक दुर्लक्ष करत आहेत का? शिक्षण अधिकाऱ्यांना ही स्थिती दिसत नाही का? नगर परिषदेला या परिसरातील दुर्गंधीचा वास येत नाही का? शाळेभोवतीची ही अवस्था पाहता प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे, कारण आज हेच विद्यार्थी उद्या डॉक्टर, कलेक्टर, प्रशासकीय अधिकारी, देशाचे भविष्य घडवणारे नागरिक होऊ शकतात। पण आज त्यांना कचऱ्यातून शाळेत जावं लागतंय, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शाळा परिसर स्वच्छ करावा, नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे।